जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोनच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ मित्रांनो मराठी सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि स्क्रिप्ट प्रिसेट. तर दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला टेक्स्ट लेअर मी ॲड करून दिलेले आहेत आणि इथं मी ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एकूण सर्व काही. तर बघू शकता मी एकूण इथनं अनहाईड केलेलं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट लेअर करा पहिला फोटोला. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. वरच्या फोटोवरती क्लिक करायचं. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. रिसाईजवरती क्लिक करून फोटोची साईज मित्रांनो आपल्याला इथं कमी करायची आहे. तर बघू शकता इथं तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं साईज ठेवू शकता. मी तर 700-800 ठेवतो. तर बघू शकता मी तर लय पण मित्रांनो ठेवू नका. 850 ठेवतो मी करेक्ट. तर 850 ठेवलेले आहे मित्रांनो. जो आत्ता आपण रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो आपल्याला इथं 20% ठेवायची आहे करेक्ट. तर बघू शकता मी इथं 20% ठेवलेले आहे. वरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे मित्रांनो. स्ट्रोकला पहिला ऑन करा. स्ट्रोकचा कलर मित्रांनो पहिला व्हाईट द्या. तुम्ही मित्रांनो फोटोनुसार देऊ शकता. फोटोमध्ये कोणता कलर आहे तो. तर बघू शकता मी तर स्ट्रोकला इनेबल केलेला आहे आणि स्ट्रोकचा कलर देखील मी तर व्हाईट केलेला आहे. तर बघू शकता आपण पहिला अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला इथं फोटो ॲड करायचे आहेत. उरलेले मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला इथं फोटो ॲड करायचे आहेत. फोटो कसं ॲड करायचं सांगतो, खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. नेक्स्ट बीटला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा. फोटोला डुप्लिकेट लेअर करा. फोटोची खालची लेअर लॉंग प्रेस करून आपल्याला इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. वरच्या लेअरवरती क्लिक करायचं. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं. रिसाईजवरती क्लिक करून पहिला फोटोची मित्रांनो साईज कमी करून घ्या. 850 करा मित्रांनो. मी इथं बघू शकता इथं 850 ठेवलेलं आहे. तर बघू शकता बॅकग्राऊंडच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो आपल्याला इथं 20% ठेवायचे. तर बघू शकता आपण पहिले 2 इथं फोटो ॲड केलेले आहेत. वरच्या फोटोवरती क्लिक करायचं. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे मित्रांनो. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर इथनं पहिला स्ट्रोक इनेबल करा. नंतर कलर व्हाईट करा. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं पहिले 2 फोटो ॲड केलेले आहेत. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. पहिला डुप्लिकेट लेअर करा. फोटोला खालच्या फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. वरच्या फोटोवरती क्लिक करायचं. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. रिसाईजवरती क्लिक करून मित्रांनो फोटोची साईज इथनं कमी करायची आहे. बघू शकता आपण इथं 850 ठेवलेली आहे मित्रांनो साईज फोटोची. तर मी 850 ठेवलेली आहे मित्रांनो. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं मित्रांनो. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकचा कलर इथनं रेड करा. बघू शकता फोटोमध्ये देखील मित्रांनो रेड कलर आहे, त्यामुळे मी रेड कलर केलेला आहे. बॅकग्राऊंडच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो आपल्याला 20% ठेवायचे आहे. तर बघू शकता मी तर 20% ठेवलेले आहेत. लास्टचे मित्रांनो 2च फोटो राहिलेले आहेत तिथे ॲड करायचे. तर मी पटकन इथनं ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरचे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येकाने मित्रांनो आजच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी इथनं पटकन मित्रांनो इथनं फोटो ॲड करून घेतो. आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर लास्टचा फोटो मी पटकन इथनं ॲड करून घेतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवायचा आहे. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा फोटोला. फोटोला डुप्लिकेट लेअर करा मित्रांनो. खालच्या फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मी तर रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे.
रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो आपल्याला इथं 20% ठेवायचे. 20% ठेवल्यानंतर वरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. रिसाईजवरती क्लिक करून मित्रांनो आपल्याला फोटोची साईज इथनं कमी करा. तर बघू शकता मी इथं 850 करेक्ट ठेवतो. मी तर 850 ठेवलेले आहे मित्रांनो. बॉर्डर आणि शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकचा कलर मित्रांनो तुम्ही ग्रीन देखील इथं देऊ शकता. फोटोमध्ये जरा मित्रांनो ग्रीन आहे, तुम्ही इथं ग्रीन देखील इथं देऊ शकता. नाही तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं देऊ शकता. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहेत मित्रांनो. करेक्ट आहे मित्रांनो. आपल्याला 15.15 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये ऑपॅसिटी मित्रांनो आपल्याला इथं पहिलं 20% ठेवा. करेक्ट 20% ठेवल्यानंतर फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतलेलं आहे. ग्रुपवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. एडिट ग्रुपला जायचं आहे. इथनं फोटोची एक तुम्हाला इथं लेअर दिसेल ती पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आत्ता आपण फोटो ॲड केलेला आहे ग्रुपच्या बॅकग्राऊंडला तोच आपल्याला मित्रांनो इथं फोटो ॲड करायचा आहे. फोटोला ॲड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. फोटोची साईज पहिले इथनं मित्रांनो कमी करून घ्या. तर बघू शकता मी इथं कमी केलेलं आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं शेपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता असं मित्रांनो आपल्याला इथं प्रॉपर असा फोटो सेट करायचा आहे. बघू शकता मी इथं प्रॉपर असा मी इथं फोटो सेट केलेला आहे शेपमध्ये. तर मित्रांनो आपल्याला बॅक यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं फोटोला इथं ॲड केलेलं आहे. तर मित्रांनो काय करायचं ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. रास्टर ट्रान्सफर जर इफेक्ट हाईड असेल तर अनहाईड करायचं आहे आपल्याला. तर बघू शकता मी इथनं अनहाईड केलेलं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो आपल्याला 17.17 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. एक बीटला आपल्याला मित्रांनो एक फोटो इथनं ॲड करायचे. तर फोटो कुठंपर्यंत ॲड करायची सांगतो. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल मित्रांनो. प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरची जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो फोटो करेक्ट आपल्याला 20.13 सेकंदापर्यंत ॲड करायचे आहेत. मित्रांनो 20.13 सेकंदापर्यंत मी ॲड करतो. तर करेक्ट 20.13 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला डुप्लिकेट लेअर करा. डुप्लिकेट लेअर केल्यानंतर वरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. रिसाईजवरती क्लिक करून फोटोची पहिला साईज कमी करून ठेवा मित्रांनो. तर बघू शकता मी इथं फोटोची साईज करेक्ट इथनं 800 ठेवतो. 800 ठेवल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे खालच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो आपल्याला इथं करेक्ट इथनं 20% ठेवायचे. 20% ठेवलेले आहे. 20% ठेवल्यानंतर काय करायचं आहे नेक्स्ट बीटला मित्रांनो एक ग्रुप आहे आपल्याला. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. करेक्ट 27.1 सेकंदापर्यंत वाढवायचं आहे फोटोला. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला मित्रांनो पहिला ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी पहिला इथनं फोटोची कमी करा. तर बघू शकता मी इथं फोटोची ऑपॅसिटी इथनं कमी केलेली आहे. फोटोला लॉंग प्रेस करून मित्रांनो आपल्याला इथं बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे फोटोला. तर बघू शकता मित्रांनो आपण फोटोला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. तर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. तर मित्रांनो फोटोची लेअर पहिला इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आत्ता आपण मित्रांनो ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे तोच आपल्याला इथं फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोवरती क्लिक करायचं. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं. फोटोची साईज पहिला मित्रांनो इथनं कमी करून घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं शेपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला इथं प्रॉपर असा शेपमध्ये इथं आपल्याला इथं फोटो ॲड करायचा आहे. तर फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. तर बघू शकता आपण इथं प्रॉपर असं फोटोला इथं ॲड केलेलं आहे. ग्रुपवरती क्लिक करायचं. इफेक्ट्समध्ये जायचं आहे मित्रांनो. रास्टर ट्रान्सफर इफेक्ट जस्ट हाईड आहे तो अनहाईड करायचा आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे 27.1 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो लास्टला आपल्याला इथं 4च फोटो ॲड करायचे आहेत. तर मी पटकन इथनं मित्रांनो फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी लास्टची इथनं 4 पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो मित्रांनो.
तर मित्रांनो उरलेले मध्ये देखील आपण इथं फोटो ॲड करायचे राहिलेले आहेत, ते देखील मित्रांनो इथं पटकन मी इथं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एक बिटला मिथनं एक फोटो मिथनं ॲड केलेले आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शेक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो पहिल्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर बघू शकता आपण जे टेक्स्ट लेअरच्या वरती जे आपण फोटो ॲड केलेले आहेत, त्या टेक्स्ट लेअरच्या वरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शेक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतो त्या बीट जो यायचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 17.17 सेकंदापाशी यायचा आहे. 17.17 सेकंदापासून जे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करण्यास सुरुवात करायची आहे. डबल बीट येईपर्यंत मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. एकच राहिलेला मित्रांनो फोटो आपला इफेक्ट पेस्ट करण्याचा. तर बघू शकता मित्रांनो करेक्ट आपल्याला 19.14 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर डबल बीट जो यायचा आहे मित्रांनो करेक्ट मित्रांनो आपल्याला 19.14 सेकंदापाशी जी डबल बीट आहे, त्या डबल बीट जो यायचा आहे डबल बीटपासून जे आपल्याला करेक्ट 20.23 सेकंदापर्यंत मित्रांनो आपल्याला 19.14 सेकंदा जो याचा डबल बीट आहे 19.14 सेकंदापासून जे आपल्याला 20.13 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी एकूण इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट 20.13 सेकंदापर्यंत पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचा आहे. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शेक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 4 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर करेक्ट मित्रांनो आपल्याला 20.13 सेकंदासमोर जे आपण बघू शकता बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा नाही, त्याच्या वरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो 20.13 सेकंदापाशी जो लहान फोटो आहे त्या लहान फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचा आहे. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शेक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 5 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मित्रांनो आपल्याला 27.1 सेकंदापासून जे शेवटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहे. शेवटचे मित्रांनो 4च फोटो राहिलेले आहेत. त्या 4ही फोटोला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहे. तर बघू शकता मी एकूण इथनं पेस्ट करून घेत आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो आपले सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला जे रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्टुडंट फिल कंपोजिशन एरिया करायचं. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज मित्रांनो आपल्याला इथं 10 ते 11 ठेवा. मी 11 ठेवतो. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला ते बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. मित्रांनो तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.